नमस्कार. मायसेल्फ अमोल पारख स्वागत करतो तुमच्या आजच्या जबरदस्त अशा प्रेझेंटेशनमध्ये. तुम्हाला तुमच्या मित्राने किंवा नातेवाईकाने कोणीतरी ही व्हिडिओ पाठवले असेल तर ही व्हिडिओ बघण्याचं कारण काय मित्रांनो, कारण तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला वाटतं काहीतरी करायचे, ध्येय आहे, काहीतरी आयुष्यात प्रगती करायची, यशापर्यंत जायचं, स्वप्न साकार करायचेत आणि म्हणून तुम्ही या व्हिडिओवर आलात. तर माझी रिक्वेस्ट राहील लास्टपर्यंत आपण व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया आणि पूर्णपणे प्रेझेंटेशन पूर्ण तन मन देऊन आपण मित्रांनो ऐकून घेऊया. तर पुन्हा एकदा मी स्वागत करतो द लाईफ चेंजिंग बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये. लाईफ चेंजिंग का म्हटलं मित्रांनो, कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाला लाईफमध्ये काही ना काही बदलाव पाहिजेत आणि आत्ताच्या लाईफमध्ये आपण आत्ता अटकून पडलोय, आपल्याला काहीतरी बदलावाची गरज आहे आणि यासाठी एक अपॉर्च्युनिटी, बिझनेस अपॉर्च्युनिटी मी म्हटलंय का, तर एक अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे, एक संधी तुमच्या समोर आहे जी तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत, तुमच्या त्या स्वप्नांपर्यंत मित्रांनो तुम्हाला ती घेऊन जाऊ शकते. आज जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आज मी तुमच्याशी ज्या व्यवसायाबद्दल बोलणार आहे त्या व्यवसायाचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग व्यवसाय. फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री, ही एक वर्ल्डमधली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे आणि त्या फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो एक ज्या कंपनीबद्दल मी बोलणार आहे तिचं नाव आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. एकदा क्लॅपिंग करूया मित्रांनो या सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी, कारण हीच एक अशी अपॉर्च्युनिटी आहे जी तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाऊ शकते. तर कंपनीचं जर बघितलं गेलं तर प्रोफाईल काय आहे, तर कंपनी मे 2016 मध्ये सुरू झाली होती, की जे की मित्रांनो पुण्यामधनं कंपनीचं हेड ऑफिस स्टार्ट झालं होतं आणि आज बघता बघता तब्बल 7 वर्षाची कंपनी आज बनली गेली. यामध्ये एक जनरेशन प्लॅन, एक प्लॅनचा प्रकार आहे, तो मागच्या 1 जुलै 2020 मध्ये मित्रांनो सुरू झाला होता. कंपनी जर बघितलं गेलं तर मॅनेजिंग डायरेक्टर आहे मिस्टर छगनजी राठोड सर आणि जे बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहेत सचिनजी सावंत सर. ग्रेट मॅनेजमेंट आहे, ह्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून आज सनेज मित्रांनो खूप मोठ्या लेवलला ग्रो करते. हे कंपनीचे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत, जे लिगल डॉक्युमेंट्स आज नॉर्मली कुठल्या डायरेक्ट सेलिंग कंपनी लागतात, ते सगळे असे डॉक्युमेंट्स कंपनीकडे आता मित्रांनो कंपनीने फुलफिल केलेले आहेत. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर कंपनीच्या अचिव्हमेंट्स काय आहेत, तर जर बघितलं तर पहिले अचिव्हमेंट जर बघितलं तर कंपनीला 7 वर्ष मित्रांनो सक्सेसफुली कंपनी रन झाली. त्याचबरोबर 600 करोडचा टर्नओव्हर कंपनी आतापर्यंत केलाय. 16+ सर्टिफिकेट्स कंपनीकडे आहेत. 165+ शॉपीस आहेत ज्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून चालतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये आज काम चालतं. त्याचबरोबर जर बघितलं काही 300पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत, 2 वेअर हाऊस आहेत, 12पेक्षा जास्त स्टेट्समध्ये आज कंपनी ऑलरेडी काम करते. 15 लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स कंपनीवर आहेत. त्याचबरोबर जर बघितलं 3,500पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स आज अर्निंग करतात मोठ्या लेवलचं. आणि असं जर बघितलं तर भरपूर अशा अचिव्हमेंट्स आहेत. त्यामध्ये 700पेक्षा जास्त लोकांनी लक्झरियस कार, अशा मिड सेगमेंट आणि लक्झरियस कार मित्रांनो ह्या व्यवसायाच्या माध्यमातून ऑलरेडी घेतल्या. तर कंपनी म्हटलं की पहिलं आलं प्रोडक्ट, तर कुठले प्रोडक्ट्स आज कंपनी बरोबर आहेत, तर 300पेक्षा जास्त प्रोडक्टची कॅटेगरी आणि त्याचबरोबर 9 कॅटेगरी म्हणजे 9 कॅटेगरीमध्ये कंपनी 300पेक्षा जास्त प्रोडक्टमध्ये कंपनी मित्रांनो डील करते. मग त्यात जर पाहिलं गेलं तर पहिलं आहे हेल्थ केअर सेक्टर. हेल्थ, आज आरोग्याची गरज तुम्हाला मला सगळ्यांना आहे मित्रांनो, सगळ्यांना आरोग्याची गरज आहे आणि आरोग्यामध्ये जर बघितलं तर हे 2 थेरपीवर काम केलं जातं, 2 टेक्निक्सवरती इथं प्रोडक्ट बनवले गेलेत. एक आहेत सप्लिमेंट बेस्ड सप्लिमेंट प्रोडक्ट जे CNT थेरपी होते, ज्याला सेल्युलर नरिशमेंट थेरपी म्हणतात, म्हणजे आपल्या शरीराच्या मुळावरती काम करणारे. आणि दुसरं जर बघितलं गेलं तर आयुर्वेदा बेस असे प्रोडक्ट बनवले गेले आणि टोटली अशा हेल्थ केअर सेक्टरवरती कंपनी आज काम करते. त्यातलं जर ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट पैकी जर आमचं कुठलं प्रोडक्ट असेल त्याचं नाव आहे अकाई सोना असे एक प्रोडक्ट आहे जे आमचं ब्रँड अँबॅसेडर आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट आहेत, जसं की बॉडीला डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी ॲलोवेरा ज्यूस असेल किंवा डिटॉक्सेज प्रोडक्ट असेल, प्रोटीन्स असतील, घरात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सप्लिमेंट्स लागतात त्या पैकी जर बघितलं गेलं तर पिडिया सत्व जे लहान मुलांसाठी असतं, नारी प्रिया नावाचे महिलांच्या आरोग्यावरती काम करणारं एक स्पेशल प्रोडक्ट आम्ही इथं डिझाईन केलं गेलं. त्याचबरोबर जर बघितलं तर गुडघ्यांचे काही पेन्स असतात त्यासाठी एक पत्र पोटली. डायबेटीजवरती आमचं एक खूप मोठं एक्सपर्टायझेशन आहे मित्रांनो, आम्ही खूप मोठ्या लेवलला डायबेटीजवरती पण काम करतो. त्याचबरोबर शतावरी नावाचं प्रोडक्ट आहे जे महिलांसाठी खूप चांगलं आहे. वेदामृत आहे. त्यानंतर अशी वेगवेगळ्या प्रोडक्टची रेंज आहे. इथं वेट लॉसवरती पण आज कंपनीने खूप मोठ्या लेवलला डेव्हलप करायला स्वतःला सुरुवात केली. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर काही हेल्थ केअर सप्लिमेंट्स आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट फॉर्ममध्ये, कॅप्सूल फॉर्ममध्ये आम्ही प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवतो. यामध्ये स्पिरुलिना असेल किंवा नीम असेल, कोलेस्ट्रॉम असेल, कुरकुमा असे वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीव्हिटॅमिन्स, मोरिंगा, जे आपल्या शरीराला दैनंदिन जीवनामध्ये जे सप्लिमेंट्स लागतात ते सगळ्या सप्लिमेंटमध्ये कंपनी ऑलरेडी डील करते. त्याचबरोबर ह्या अजून काही सप्लिमेंट्स आहेत. तसंच जर बघितलं गेलं तर एक टूथपेस्ट, जे आपल्या मॉर्निंग जी आपली सुरुवात होती, जी आपल्याला सकाळी उठल्या जे टूथपेस्ट लागते ती पण कंपनी का आयुर्वेदा बेस्ट इथं दिली. त्याचबरोबर नस्य ऑइल असेल किंवा एक तुलसी ड्रॉप असेल जो एक जबरदस्त तुलसीचा संगम म्हणायला हरकत नाही, तो इथं दिला गेलाय. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर इथिकल एज नावाने म्हणजे आयुर्वेदा मेडिसिनल प्रोडक्टमध्ये पण मित्रांनो सनेज कंपनी डील करते. यामध्ये डॉक्टर रिकमेंडेशन प्रोडक्ट आहे जे डॉक्टर आज रिकमेंड करतात आपल्या प्रिस्क्रिप्शनवरती मित्रांनो. अशी एक प्रोडक्टची ही रेंज आहे वेगवेगळ्या प्रकारची. इथं इथिकल सिरीजचे प्रोडक्ट जे आज इथं लोकांपर्यंत पोहोचवले जातात. त्याचबरोबर फूड कॅटेगरी म्हणजे आपल्या घरात
घरात लागणारे जे फूडचे प्रोडक्ट जसे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील, गरम मसाला असेल, ग्रेव्ही मसाला असेल, मटन, चिकन किंवा बिर्याणी, वेगवेगळ्या प्रकारचे सांबर मसाला, मिसळ मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, असे वेगवेगळ्या रेंजचे प्रोडक्ट इथं फूड कॅटेगरीज तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्याचबरोबर इन्स्टंट्समध्ये काही प्रोडक्ट आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर इथं कॉफी किंवा कुकीज वगैरे असे पण काही प्रोडक्ट इथं बघायला मिळतात. इव्हन एवढंच नव्हे तर आज मध, हनी पण प्रत्येकाच्या घरात लागते. आज वेगवेगळ्या प्रकारचं आज रॉक सॉल्ट, आज सैंधव मीठ आपण ज्याला म्हणतो ते पण आज इथं मित्रांनो आपल्या इथं सनेज आज लोकांपर्यंत प्रोव्हाइड करतं. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, चहा पावडर असतील, या चहा पावडर, जॅगरी पावडर म्हणजे गुळ पावडर जे आपल्या घरात लागते, किंवा आज जे ऑइल्स आपल्या घरामध्ये आपण कुकिंगमध्ये यूज करतो, कुकिंग ऑइल्स पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतील आपल्याला. इव्हन एवढंच नाही तर पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये पण कंपनी आज डील करते. पर्सनल केअरमध्ये जर बघितलं गेलं तर सोप्स ज्या आपल्याला सकाळी आंघोळ करताना लागतात, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोप्स ज्या हायर क्वालिटीच्या 78 TFM वरच्या सोप्स दिल्या जातात, ते पण इथे प्रोडक्टची रेंज आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर पर्सनल केअर टाल्कम पावडर असेल, काही डिओड्रंट्स असतील किंवा काही ऑइल्स असतील, असे वेगवेगळे फ्लेवरचे प्रोडक्ट आपल्याला पर्सनल केअरचे पण इथं बघायला मिळतात. त्यामध्ये शॅम्पू असेल, कंडिशनर असेल, किंवा जर बघितलं गेलं तर फेस वॉश असतील, असे काही प्रोडक्ट्स. त्याचबरोबर जर बघितलं तर ब्युटी सेक्टर, ब्युटी थेरपीमध्ये अजून काही प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये कलर कॉस्मेटिक रेंज आपण म्हणतो. या कलर कॉस्मेटिकमध्ये नेल पेंट असतील किंवा आज लिपस्टिक्स असतील, असे ज्या केमिकल फ्री, विदाऊट केमिकल, हार्मफुल केमिकल त्याच्यामध्ये यूज केलं गेलेलं नाही, असे प्रोडक्ट मित्रांनो आज दिले जातात. होम केअर मध्ये प्रोडक्ट आहेत जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज बघितलं तर लागतात. होम केअर मध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे क्लिनिंगचे प्रोडक्ट असतील, जसं की वॉशिंग पावडर असेल, डिशवॉश असेल, टॉयलेट क्लिनर असेल, इव्हन अगरबत्तीपर्यंत मित्रांनो कंपनी आज आपल्याला ही प्रोडक्ट आज प्रोव्हाइड करते. ओगेज कॅटेगरी हे एक फॅशन कॅटेगरी आहे. यामध्ये फॅशनचे काही प्रोडक्ट्स असतील जे आपल्या घरात आपण दैनंदिन मित्रांनो यूज करत असतो, यामध्ये पण कंपनी डील करते. त्यामध्ये काही शर्ट्स आहेत, काही टी शर्ट्स आहेत, काही साडीज आहेत, हे पण छोटे मोठे प्रोडक्ट जे आज आम्ही इथं याच्यामध्ये मित्रांनो ह्या गार्मेंट सेक्टरमध्ये पण आज सनेजनी आपलं काम करायला सुरुवात केली आहे. ॲग्रिकल्चर हा एक खूप मोठा आज बेस आहे आमचा. आणि ॲग्रिकल्चर म्हटलं तर आज असं म्हटलं तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतीचा वापर मित्रांनो आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या लेवलला आपण शेती करतो. सगळ्यात मोठा व्यवसाय शेती आपला आहे. आणि या शेतीमध्ये जर बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं जैविक शेतीवरती तर खूप मोठ्या लेवलला काम केलं जातं. जैविक शेती, बरोबर ना, रासायनिक नाही तर मित्रांनो जैविक शेतीवरती गेलं जातं. ऑर्गॅनिक फार्मिंग आपण त्याला म्हणतो. याच्यावरती एक मिशन सनेज रन करतोय, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. जर आपल्या जमिनीला आपण वाचवलं तर नक्कीच आपण आपल्या मित्रांनो आपण फार्मर, आपल्या शेतकऱ्यांना आपण वाचू शकतो. या मिशनवरती आज कंपनी काम करतं आणि ऑर्गॅनिक बेस असे प्रोडक्ट इथं आणले. त्यामध्ये एक क्लास प्रोडक्ट आहे, त्याचं नाव आहे सॉइल केअर. सॉइल केअर नावातच आहे की जमिनीची काळजी घेणारं, सॉइलची केअर घेणारं प्रोडक्ट असं आणलं गेलंय. वेगवेगळ्या काही प्रोडक्ट्स इथे रेंज बघायला मिळतात. इव्हन एवढंच नव्हे तर व्हेटरनरी म्हणजे जनावरांची केअर, जनावरांची पण काळजी घेणारे प्रोडक्ट इथं आहेत. मग जर बघितलं तर माणसाची काळजी घेतली गेली, जमिनीची जी धरती माता तिची काळजी घेतली गेली, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आज जर बघितलं गेलं तर जनावरांची पण काळजी. म्हणजे या सगळ्या काही माणसाची काळजी, जनावरांची काळजी आणि जर धरती मातेची काळजी अशी घेणारी जी कंपनी आहे त्याचं नाव आहे मित्रांनो सनेज केअर कंपनी. बघा हे आहे आमचे प्रोडक्ट्स जे तुम्हाला मी आता दाखवले. तर 300 प्रोडक्ट्सची कॅटेगरी इथं रेंज आहे. हे सगळे प्रोडक्ट जर बघितले तुम्हाला कळेल की हे सगळे आपल्या घरातले प्रोडक्ट आहेत. आणि हे प्रोडक्ट मित्रांनो बघितल्यानंतर असं वाटतं की काय जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते हातात घ्याल, फील कराल, तर मित्रांनो डेफिनेटली तुम्ही अजून नक्कीच या प्रोडक्टच्या प्रेमात पडाल, गॅरंटी पडाल. आणि हे सगळे प्रोडक्ट आपल्या घरात दैनंदिन वापरामध्ये आपल्याला लागत असतात. तर 100% प्रोडक्ट आपण यूज करू शकतो आणि फायदा घेऊ शकतो. तर जाऊया वेगवेगळे ब्रँड्स. मग कुठले ब्रँड आहेत तर तब्बल 9 कॅटेगरी म्हणजे 9 वेगवेगळे सब ब्रँड कंपनी डिझाईन केले. त्यामध्ये आयुर्वेज, इथिकल एज, फूड एज, ब्युटी एज, एक्स एज, रिअल एज, ओगेज, ऑर्गॅनिक एज आणि वेट एज असे वेगवेगळ्या प्रकारचे आमचे एक ब्रँड आहेत जे सब ब्रँड आजमध्ये कंपनी काय करते त्याच्यामध्ये डील करते. मग आता ट्रॅडिशनल सिस्टम आणि या सनेजमध्ये फरक काय हा आपण समजून घेऊया. मग ट्रॅडिशनल सिस्टम जर म्हटलं तर कुठलाही प्रोडक्ट जर बघितलं एक मॅन्युफॅक्चरर बनवतो आणि घेणारा असतो तो असतो कस्टमर. म्हणजे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतं ऑलमोस्ट जर बघितलं गेलं तर 40% अमाऊंटला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतं, 40% रकमेला. आणि तेच प्रोडक्ट कस्टमर 100% रकमेला घेतो. म्हणजे 40 रुपयाचं प्रोडक्ट हे जे बनतं हे कस्टमरला 100 रुपयाच्या खिशात घ्यावं लागतं. पण जे 60 रुपये जे जातात हे जातात मित्रांनो डीलर, रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्टकडे, बरोबर ना. मग आज जर बघितलं गेलं तर हे जे सगळे आहे ना ॲडव्हर्टाइजमेंट, या सगळ्या चॅनलमध्ये एवढा पैसा आज
60% पैसा डिस्ट्रीब्यूट होतो आणि हा जो पैसा आहे हा मित्रांनो हा पूर्ण ह्या पॅनलमध्ये जातो आणि याचा बेनिफिट जर बघितलं तर ह्या लोकांना होतो. आणि का नाही बाबा, कारण यांनी इन्व्हेस्टमेंट पण त्या पद्धतीच्या टाकल्या गेलेल्या असतात. मग एक दुसरी सिस्टम आहे डायरेक्ट सेलिंग सिस्टम. म्हणजे सनेज काय करतं तर प्रोडक्ट जे आहेत सनेज मॅन्युफॅक्चरिंग इथं युनिट आहे, या सनेज मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सनेजचे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतात आणि तेच प्रोडक्ट कस्टमर पर्यंत जातात. सिस्टम सेम आहे, मॅन्युफॅक्चर टू कस्टमर, पण फक्त मध्ये जो चॅनल आहे तो इथं बायपास केला गेला आणि तो जो सगळा चॅनल बायपास करून जो 60% रक्कम त्या चॅनलमध्ये वाटली जायची ती स्किप केली गेली आणि तीच रक्कम सनेज तुम्हाला आणि मला आज शेअर करायला तयार आहेत, डिस्ट्रीब्यूट करायला तयार आहेत वेगवेगळ्या इन्कमच्या माध्यमातून. तर चलो बघूया आता हे इन्कम आपल्या घरामध्ये 60% इन्कम कशा पद्धतीने येऊ शकतं, काय केल्यानंतर ते 60% इन्कम माझ्या घरात येणार आहे हे आपण मित्रांनो व्यवस्थितरित्या समजून घेऊया. तर आता पहिली गोष्ट की हे प्रोडक्ट, मग जे मी मगाशी तुम्हाला सगळे प्रोडक्टची रेंज दाखवली मित्रांनो, हे सगळे प्रोडक्ट तुमच्या घरात ऑलरेडी तुम्ही यूज करत असाल. कुठला ना कुठला ब्रँड तुमच्या घरामध्ये ऑलरेडी आता तळ ठोकून बसलाय मित्रांनो. बस करायचंय काय, सिंपल एक काम करायचंय की ते प्रोडक्ट आपल्याला तिथून काढायचंय, तो ब्रँड काढायचा आणि दुसऱ्या ब्रँडला सनेजच्या ब्रँडला मित्रांनो आपल्याला वेलकम करायचंय. एवढंच करायचं. हे केल्याने काय फायदा होणार आहे तर आज जर बघितलं तुम्ही जे जनरल शॉपमध्ये जे प्रोडक्ट यूज घेताय आणि सनेजच्या शॉपमधून घेतल्याचे डिफरन्स बेनिफिट काय आणि याच्यात काय फायदा होऊ शकतो. तर पहिली गोष्ट इथे तुम्हाला बिल मिळणार आहे, जे जीएसटी बिल दिलं जातं प्रत्येक प्रोडक्ट बरोबर. त्याचबरोबर क्वालिटीची गॅरंटी तुम्हाला दिली जाईल, त्याचबरोबर तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल, त्याचबरोबर तुम्ही इथे ऑफर्स असतील ते ऑफर्स तुम्हाला मिळतील, बोनस मिळतील आणि इन्कम कमवणार एक अपॉर्च्युनिटी पण तुम्हाला मिळते या प्रोडक्टच्या माध्यमातून. मग आता हा बिझनेस कसा करावा, हाऊ टू स्टार्ट सनेज बिझनेस. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो गुड न्यूज देतो मला की ह्या बिझनेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करतोय. त्याच्यावरती रजिस्ट्रेशन तुम्हाला टोटली फ्री आहे. एक वेबसाईट आहे mysanej.com नावाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता या पद्धतीने आणि तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन मिळतं. मग आता रजिस्ट्रेशन झालं पण आता पुढे इन्कम कसे मिळेल तर जाऊया पुढे आपल्याला. तर तुम्हाला इथे एक सनेज डिस्ट्रीब्युटर म्हणून मित्रांनो क्वालिफाईड व्हायचं. आपण डायरेक्ट सेलर आम्ही त्याला म्हणतो. तुम्ही सनेज डिस्ट्रीब्युटर झालात आणि सनेज डिस्ट्रीब्युटर होऊन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स तुम्हाला घेता येतात. मग सनेज डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी जर बघितलं तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारे प्रोडक्ट परचेस करू शकता. उदाहरणार्थ 1000, 2500, 5000, 50,000 तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जे असेल तुम्ही ते प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यावरती वेगवेगळ्या लेवलचे ऑफर्स पण इथं असतात. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही एक 2500 रुपयाची खरेदी इथून केली, जे तुम्हाला लागतात ते तुम्ही 2500 रुपयाचे प्रोडक्ट तुम्ही परचेस केले. परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये तब्बल 2500 वरती 3000 रुपयाचे प्रोडक्ट दिले जातात. हो, तब्बल 2500च्या खरेदीवरती 3000 रुपये बेनिफिट तुमच्या घरामध्ये येतं आणि प्लस याच्याबरोबर तुम्हाला मिळते ते म्हणजे तुम्हाला हे प्रोडक्ट तुम्हाला यूज करण्याची ऑथॉरिटी, हे प्रोडक्ट तुम्हाला सेल करण्याची ऑथॉरिटी आणि त्याचबरोबर तुम्हाला डिस्ट्रीब्युटरचं एक नेटवर्क करण्याची ऑथॉरिटी. या 3 ऑथॉरिटी तुम्हाला मिळतात या प्रोडक्टच्या बरोबर. मग त्याच बरोबर तुम्हाला इथे उत्पन्न इन्कम कमवायला चान्स मिळतो वीकली आणि मंथली बेसवरती. तब्बल महिन्यातनं 5 वेळेला तुमच्या घरामध्ये इन्कम येऊ शकतं याच्या माध्यमातून. मग ते कसं येऊ शकतं तर हे ते येऊ शकतं आपल्याला आमच्या या सनेज फ्रीडम प्लॅनच्या माध्यमातून. सनेज फ्रीडम प्लॅन, फ्रीडम शब्दात खूप ताकद आहे मित्रांनो. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला 10 प्रकारचं इन्कम हे तुमच्या घरामध्ये आलं जातं. याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला समजवतो की कशा पद्धतीने इन्कम तुमच्या घरामध्ये येणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी एक ऍक्टिव्ह इन्कम दाखवतो. ऍक्टिव्ह मीन्स काय, काम केल्यावरती येणारा पैसा. एक एक्झाम्पल तुम्हाला देतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक तुमचं फॅमिली आहे, तुमचं कुटुंब आहे आणि तुम्ही काय केलं, तुम्ही एक 2500 रुपयाचे प्रोडक्ट इथून आज सनेजमधून परचेस केले. तुम्हाला लागणारे दैनंदिन गोष्टीमधले 2500चे प्रोडक्ट परचेस केले तर तुम्हाला 3000चे प्रोडक्ट मिळाले. म्हणजे तुम्हाला तुमच्या पर्चेसिंगवरती 2500 ते 3000 प्रोडक्ट मिळाले आणि तुमचं कुटुंबाने ते प्रोडक्ट परचेस केले. तुम्ही हेच प्रोडक्ट तुम्ही रिकमेंड केले, हाच व्यवसाय तुम्ही रिकमेंड केला एखाद्या मित्राला, एखाद्या फॅमिलीला, एखाद्या कुटुंबाला. आणि हे मिस्टर ए नावाची एक फॅमिली आहे. ह्या ए फॅमिलीने काय केले, आज त्यांनी पण तुमच्यासारखे सिमिलर 2500चे प्रोडक्ट परचेस केले आणि त्यांना पण मित्रांनो 3000चे प्रोडक्ट मिळतील. जर त्यांनी पण 2500चे प्रोडक्ट परचेस केले तर त्यांना पण 3000चे मिळतील. पण तुम्ही हे रिकमेंडेशन केलं, तुम्ही हा बिझनेस रिकमेंड केला म्हणून कंपनी तब्बल तुम्हाला सुद्धा एक ॲव्हरेज 10% इन्कम म्हणजे तब्बल 250 रुपये इन्कम तुम्हाला देते. विचार करा, 250 रुपये जे डायरेक्ट सेल बोनसच्या माध्यमातून तुम्हाला इथे मिळतं. 250 रुपये म्हणजे रिकमेंड केलंय, त्यांचा पण फायदा 500 रुपयाचा आणि तुमचा पण फायदा 250 रुपयाचा. हे झालं ऍक्टिव्ह इन्कम. पुढे जाऊ, याला अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. हेच जर तुम्ही 4 फॅमिली पर्यंत रिकमेंड केला, हा व्यवसाय तुम्ही जर 4 फॅमिलीला रिकमेंड केला
तर हे ए नावाची फॅमिली आहे, एक मिस्टर ए, मिस्टर बी, मिस्टर सी, मिस्टर डी, असे 4 फॅमिलीला तुम्ही व्यवसाय रिकमेंड केला. प्रत्येकाने 2,500 खरेदी केली तर प्रत्येकाला याच्यावरती 3-3 हजारचं मटेरियल मिळणार, सामान मिळणार त्यांच्या घरात लागणार. पण तुम्हाला मित्रांनो 4 लोकांना तुम्ही रिकमेंड केल्यामुळं 250 गुणिले 4 तब्बल 1,000 रुपये तुमच्या घरामध्ये येणार आमच्या डायरेक्ट सेल बोनसच्या इन्कमच्या माध्यमातून. हे झालं ऍक्टिव्ह इन्कम. पण मित्रांनो हे इन्कम बघून मला तर आवडलं, पण मी फक्त हे इन्कम बघून या व्यवसायाला नाही आलो. याच्या पुढचं ज्यावेळेस मला इन्कम समजवलं गेलं त्यावेळेस मला कळालं की ह्या इन्कमची ताकद काय आणि काय होऊ शकतं ते. मित्रांनो इन्कम पुढची जे स्लाइड आहे ते पूर्ण तन मन लावून मित्रांनो ऐकून घ्या, समजून घ्या. त्या इन्कमचं नाव आहे पॅसिव्ह इन्कम, जे जगातलं सगळ्यात मोठं इन्कम असतं, जे तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच पाहिजे असतं. त्याचं नाव आहे पॅसिव्ह इन्कम. हे तुम्हाला एक्झाम्पल नंबर 3च्या माध्यमातून मी समजवतो. मग तुम्ही सुरुवात केली होती, तुमच्या बरोबर तुम्ही 4 फॅमिलींनी 4 मित्रांनी तुमच्या बरोबर व्यवसायाला सुरुवात केली होती आणि या सगळ्या या मित्रांच्या माध्यमातून तुम्ही एक नेटवर्क बिल्ड करायला सुरुवात केली, एक टीम बिल्ड करायला सुरुवात केली आणि यांच्या माध्यमातून एक टीम बिल्ड जर झाली तर तुमच्या घरामध्ये जर बघितलं गेलं तर कंपनी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम देते त्यांच्या टर्नओव्हरच्या 9 ते 12% ॲव्हरेज. जर बघितलं गेलं तर ॲव्हरेज 10% आपण पकडूया, 10% इन्कम तुमच्या घरामध्ये येतं. मग यात जर बघितलं गेलं तर फॉर एक्झाम्पल हे 4 लोकांचा एक ग्रुप झाला होता. ह्या 4 लोकांच्या ग्रुपने एक बिझनेस केला, 1,00,000 रुपयाचा ग्रुप बिझनेस केला. वेगवेगळ्या माध्यमातून कोणी प्रोडक्ट यूज केले असतील, कोणी प्रोडक्ट शेअर केले असतील, कोणी एक नेटवर्क बिल्ड केला असेल आणि याच्या माध्यमातून जर 1,00,000चा बिझनेस झाला तर मित्रांनो याच्या 10% म्हणजे ॲव्हरेज 10,000 रुपये इन्कम ह्या ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये आलं. हा टर्नओव्हर तुम्ही नाही केला, ह्या ग्रुपने केला. याच्याच बरोबर यांच्याच माध्यमातून उद्या 16 लोकांचं एक नेटवर्क बनलं, 16 लोकांचा एक ग्रुप बनला आणि हा ग्रुप पण बिझनेस करायला लागला तर यांच्याच माध्यमातून 5,00,000 रुपयाचा बिझनेस झाला. तर 5,00,000च्या 10% म्हणजे तब्बल 50,000 रुपये इन्कम तुमच्या घरामध्ये येतं. एवढंच नव्हे तर 64 लोकांचा ग्रुप झाला. याच लोकांच्या माध्यमातून एक 64 लोकांचा ग्रुप झाला आणि ग्रुपचा बिझनेस झाला 10,00,000 रुपये. तर 10,00,000च्या अगेन्स्ट 10% म्हणजे 1,00,000 रुपये मित्रांनो तुमच्या घरामध्ये इन्कम येऊ शकतं. एवढंच नव्हे तर ग्रुप वाढायला लागला, ग्रुपची साईज वाढली, 256 लोकांचा ग्रुप झाला आणि त्या ग्रुपमध्ये 50,00,000 रुपयाचा टर्नओव्हर झाला. प्रोडक्ट वापरून झाला असेल किंवा प्रोडक्ट शेअर करून झाला असेल किंवा एक नेटवर्कच्या माध्यमातून झाला असेल तर याच्यावरती मित्रांनो 50,00,000च्या अगेन्स्ट 10% म्हणजे 5,00,000 रुपये इन्कम तुमच्या घरामध्ये येतं. आणि एवढंच नव्हे तर 1,024 लोकांचा एक खूप मोठा ग्रुप तुमच्या टीम मध्ये झाला आणि या ग्रुपने टर्नओव्हर केला 1 करोड रुपयाचा, 1 करोड रुपयाचा. तर याच्या अगेन्स्ट 10% म्हणजे तब्बल 10,00,000 रुपये तुमच्या घरामध्ये येऊ शकतं रिअल पॅसिव्ह इन्कम. मग मित्रांनो हे जे मोठे लोक आहेत, ज्या लोकांनी आज खूप मोठं टार्गेट केलं, खूप मोठे इन्कम कमवलं, खूप मोठ्या लेवलला पोहोचले, याचं कारण मित्रांनो यांनी पॅसिव्ह इन्कम घेतलं, ग्रुपला पकडून बिझनेस केला. आणि हाच जर तुम्ही इथं केला, एक टीम वर्कने बिझनेस केला तर या टीमचा बिझनेसची ताकद काय आहे की तुमच्या घरामध्ये ह्यूज इन्कम येऊ शकतं आणि इन्कम तुम्ही मित्रांनो हे इन्कम तुम्ही एन्जॉय करू शकता. तर चलो तुम्हाला मी जे आता सांगितलं पॅसिव्ह इन्कम, हे पॅसिव्ह इन्कम खरंच लोकांच्या अकाउंटला कसं गेलं आपण ते बघूया. तर इथे काही लोक आहेत ज्यांनी आज जर बघितलं गेलं तर 50,000 ते 1,00,000च्या रेंजमध्ये मंथली अर्निंग हे लोक करतात ते. आणि वेगवेगळ्या क्लासचे लोक आहेत, कोणी तर लेडीज आहेत, कोणी यंग मुलं आहेत, कोणी फॅमिली आहे, वेगवेगळ्या क्लासचे लोक आहेत. यांच्या घरामध्ये हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम मित्रांनो गेलं. आणि हे इन्कम जर बघितलं गेलं तर कोणाच्या घरामध्ये 50,000, इथं 50, 857, 51, 51,000, 53,000, 52,000, 52,000, 53, 54, 50 वेगवेगळ्या लोकांच्या अकाउंटमध्ये हे इन्कम आज इथं बघायला मिळतं जे गेलं. बरोबर ना. हे आहे कोणी 60,000, 65,000, कोणाच्या 68,000, कोणा 70,000, 74, 75, 78 म्हणजे वेगवेगळ्या क्लासचे लोक, वेगवेगळ्या काम करणारे लोक, त्यांच्या घरामध्ये एवढा हायर लेवलचं इन्कम इथनं गेलंय वेगवेगळ्या आमच्या या टोटल या प्लॅनच्या माध्यमातून. जर बघितलं तर बघा इथं वेगवेगळे लोक आहेत, तिथं फार 1,98,000 पर्यंत लोक पोहोचले. त्याचबरोबर 1,00,000, 1,00,000, 1,00,000 म्हणजे 1,00,000पेक्षा जास्त अर्निंग करणारे लोक पण इथं आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कपल आहेत, काही महिला आहेत आणि काही यंग स्टार मुलं पण आहेत मित्रांनो. यात जर बघितलं गेलं तर इथं पण बघायला मिळाले तुम्हाला वेगळं 1,17,000, 1,18,000, 1,22,000, 1,33,000, 1,49,000, 1,53,000 म्हणजे असे अर्निंग करणारे लोक इथं बघायला मिळतात. हे मंथली अर्निंग आहे, एका महिन्याचं अर्निंग. यामध्ये
153 असेल, 159 असेल, 175, त्याचबरोबर जर बघितलं तर 195 पर्यंत इन्कम म्हणजे 2 लाखापर्यंत अर्निंग बघायला मिळतं. इथं जर बघितलं तर इथं काही लोक आहेत जे 2 लाखाच्या पुढे गेले. त्यामध्ये जर बघितलं तर 216, 242, 264, 314, 257, 336, 343, 4 लाख, तब्बल 4 लाख रुपये इन्कम सुद्धा इथं लोकांनी घेतलेलं आहे. इथं जर बघितलं गेलं तर बघा इथं पण अजून तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळे लोक आहेत जे आज 4 लाखापेक्षा जास्त अर्निंग म्हणजे रिअल मित्रांनो या पॅसिव्ह इन्कमची ताकद बघा. हे इन्कम हे लोक आज घेत आहेत. त्याचबरोबर इथं 4 लाखाच्या पुढे आज वैभवजी शिंगटे सर 4,12,000, गणेश सर असतील 6 लाख, तुषार सर असतील 5 लाखापेक्षा जास्त अर्निंग. इथं मी स्वतः वैयक्तिक मी पण मित्रांनो 5 जवळजवळ 5,59 इन्कम घेतलंय. इथे एक फॅमिली असेल सविता अवताडे मॅम आणि राज पटारे सर, त्यांनी पण महिन्याचं उत्पन्न इन्कम 12 लाख रुपयापर्यंत घेतलं. आणि हे आमचे मेंटर आहेत मिस्टर अशोकजी तोडमल सर. मित्रांनो आज सरांचं इन्कम जर बघितलं गेलं तर एका महिन्याचं इन्कम हायस्ट मित्रांनो 33 लाख रुपये. नॉट अ जोक, 33 लाख रुपये हे आहे मित्रांनो पॉवर ऑफ पॅसिव्ह इन्कम, पॉवर ऑफ सनेज फ्रीडम प्लॅन च्या माध्यमातून त्यांनी ते घेतलंय. हे आहे लक्झरियस कार, क्राऊड आणि फंक्शन याची एक व्हिडिओ, एक प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामचा व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळतोय. तर यामध्ये जर बघितलं तुम्ही इथं क्राऊड बघा कशा लेवलचे लोक असतात जे आज आमचे लाईव्ह प्रोग्राम होतात हॉलमध्ये त्या तुम्ही बघायला मिळतील. तर इथं वेगवेगळ्या प्रकारची गर्दी असते, वेगवेगळ्या लेवलचे लोक असतात, त्यांचा मान सन्मान सेलिब्रेशन होतं. त्याचबरोबर जर बघितलं तर मोठ्या लेवलचं त्यांना आज इन्कम बरोबर आज मित्रांनो एक रिस्पेक्ट पण मिळतो. आणि तो रिस्पेक्ट आणि सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्या खूप जबरदस्त लेवलच्या असतात आणि खूप जबरदस्त इन्थुजियास्टिक वातावरण असतं जे आज तुम्हाला ह्या आमच्या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला इथं बघायला मिळेल. अशा पद्धतीने जर बघितलं गेलं तर आम्ही असे खूप सारे फंक्शन घेतले आहेत जे तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. मग आज जर बघितलं तर याच बिझनेसच्या माध्यमातून लोकांची मित्रांनो जे स्वप्न असतात बरोबर ना, ते स्वप्न असतं, ते स्वप्न पण साकार झाले. काही लोकांच्या बेसिक कार झाल्या, काही लोकांनी प्रीमियम कार्स घेतल्या. इथं माझ्या स्क्रीनवरती काही लोक आहेत ज्यांनी प्रीमियम कार मित्रांनो बिझनेसच्या माध्यमातून घेतल्यात. याच्यामध्ये यंग काही मुलं असतील, काही फॅमिली असतील. या सगळ्या फॅमिलीच्या घरामध्ये आज प्रीमियम कार आल्यात. वेगवेगळ्या प्रकारच्या कार यांनी बघायला इथं तुम्हाला मिळतील की या फॅमिलीने कार घेतल्यात. इव्हन नुसतं प्रीमियम नव्हे तर मित्रांनो लक्झरियस कार. प्रत्येकाचं स्वप्न असतं माझ्या दारासमोर एक लक्झरियस कार कधीतरी उभी असावी. आणि मित्रांनो हे स्वप्न पण काही लोकांनी साकार केलं. यामध्ये गिरीशजी गुरव सर असतील जे सॉफ्टवेअर इंजिनियर होते, त्यांनी मित्रांनो त्यांच्या फॅमिलीने आज एक जबरदस्त अशी स्वप्नातली कार मर्सिडीज बेंझ मित्रांनो या बिझनेसच्या माध्यमातून घेतली. त्याचबरोबर गणेशजी लहारे सर असेल, आज मल्टिपल कारचे मित्रांनो ते आज कोण झाले ओनर झालेत. एक अकाउंटंट होते या बिझनेसच्या माध्यमातून त्यांना बेनिफिट मिळाला. तुषारजी भोसले सर असतील जे ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये होते आणि ते पण मित्रांनो मर्सिडीज कार आणि त्याचबरोबर मल्टिपल 2 कारचे ओनर झाले. इव्हन एवढंच नव्हे तर मी वैयक्तिक मित्रांनो अमोल पारख, मी एक MBA पर्सन जॉब करत होतो आणि या व्यवसायामध्ये आलो आणि मी पण माझ्या 2 लक्झरियस कारचा मित्रांनो ओनर झालो. इव्हन आज जर बघितलं सविता अवताडे मॅम आणि राज पटारे सर हे फॅमिली जे आहे मित्रांनो ह्या फॅमिलीने सुद्धा आपल्या ड्रीम कार आहेत मित्रांनो या 2 कारचे ओनर झाले. एवढंच नव्हे तर आज जर बघितलं तर आमच्या सर्वांचे मेंटर मिस्टर अशोकजी तोडमल सर आणि फॅमिली आज जर बघितलं सरांच्या पण लाईफमध्ये मित्रांनो बदलाव झाला आणि खूप मोठी लाईफ झाली आणि लक्झरियस कार बरोबर त्यांच्या बरोबर गेल्या पण कित्येक लोकांच्या लाईफमध्ये त्यांना पण मित्रांनो ह्या कार्स त्यांच्या लाईफमध्ये आज आल्या. इव्हन एवढंच नव्हे तर एक प्रत्येकाचं घर स्वप्न असतं एक घर असावं, छोटंसं की असं ना पण एक घर असावं. असं घर पण लोकांनी इथं मिळालं. लोकांनी घर पण या बिझनेसच्या माध्यमातून अचीव्ह केले. इव्हन एवढंच नव्हे तर जे फिरायला जायचं प्रत्येकाला वाटतं की फिरलं पाहिजे फॉरेन ट्रिप्स पाहिजे. अशा डोमेस्टिक आणि फॉरेन ट्रिप्स तशा थायलंड असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल, ताश्कंद असेल, दुबई असेल, अशा वेगवेगळ्या फॉरेन ट्रिप पण या बिझनेसच्या माध्यमातून लोकांनी अचीव्ह केला. हे आमचे काही क्राऊड फंक्शन असतात. ह्या फंक्शन्स असे ओव्हर क्राऊड प्रोग्राम असतो, खचाखच भरलेले प्रोग्राम्स होतात आमचे ऑफलाईन आणि ऑनलाईन मित्रांनो. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलचा असे क्राऊड असतो. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर सेलिब्रेशन रिस्पेक्ट मी तुम्हाला आता जसं दाखवलं की सेलिब्रेशन पण इथं बघायला मिळतात. इव्हन एवढंच नव्हे तर एज्युकेशन हा प्रोग्राममध्ये एज्युकेट होणं शिकावं लागतं. आणि मित्रांनो आम्ही तुम्हाला इथं शिकवायला पण तयार असतो आणि आमचे काही एज्युकेशनल प्रोग्राम होतात आणि ते एज्युकेशनल प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला इथं टीच केलं जातं. आणि आता प्रश्न पडतो की सर मला हा व्यवसाय करायचा तर मला ह्या व्यवसायामध्ये मी अननोन आहे, मला हा व्यवसाय करण्यासाठी कोणाचा सपोर्ट मिळेल का? टेन्शन घेऊ नका मित्रांनो, तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला सपोर्ट मिळेल आमच्या सनेज कंपनीचा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सपोर्ट मिळेल जे आमची एज्युकेशन सिस्टम आहे ESSI मित्रांनो ती सिस्टम तुम्हाला इथं सपोर्ट करणार आहे. इव्हन एवढंच नव्हे तर तुमची टीम तुम्हाला सपोर्ट करेल आणि तुमचा अपलाईन जो सिनियर मित्रांनो तो पण तुम्हाला सपोर्ट करेल. आणि त्याचबरोबर आमचं एक सोशल मीडिया पॅनल आहे, ते पॅनल पण मित्रांनो तुम्हाला सपोर्ट करेल. यूट्यूबच्या, फेसबुकच्या मित्रांनो इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट करेल तुम्हाला ग्रो करण्यासाठी. आणि हे सगळ्या काही सिस्टमचं मित्रांनो जो बेस बसवला गेला तो बसवला मित्रांनो आणि जी सिस्टम उभी केली त्यांचं नाव आहे मिस्टर अशोकजी तोडमल सर.
जे फाउंडर आहेत मित्रांनो ESSI चे, आज मोठ्या लेवलला सरांनी एक बेस उभा केला आणि सगळ्यांना आज सपोर्ट सिस्टम आपल्या पाठीमागं उभी केली. मग याच पद्धतीने जे टूल्स पण तुम्हाला मिळतील, जे तुम्हाला टूल्स पाहिजेत बिझनेसला पुढे जाण्यासाठी, ग्रो करण्यासाठी, मग ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही टूल्स पण परचेस करू शकता, जे टूल्स तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी मदत करणार आहेत. मग आता प्रश्न पडतो की सर जर मी ह्या व्यवसायाला करिअर लावलं तर सर मी डेफिनेटली करिअर लावू शकतो का, मी ग्रो करू शकतो का? येस मित्रांनो, डेफिनेटली तुम्ही ग्रो करू शकता. जर तुम्ही या व्यवसायाला जर करिअर लावलं तर विचार करा, तुम्ही 1 वर्षाचं करिअर लावलं तर 1 वर्षाच्या करिअर मध्ये जर मित्रांनो तुम्ही व्यवसाय सिस्टमने केला, तनमन लावून केला, तर तुम्ही या व्यवसायामध्ये 1 वर्षामध्ये 7.5 लाखाच्या अर्निंग पर्यंत पोहोचू शकता. आणि जर 10 लाख 10 वर्षाचं करिअर लावलं तर 10 करोड सुद्धा इन्कम तुमच्या घरामध्ये येऊ शकतं. आणि हे शक्य करून दाखवलं मित्रांनो आम्ही या सिस्टमच्या माध्यमातून आतापर्यंत. मग आता प्रश्न पडेल की मी कोण आहे, मला होईल का, मला जमेल का, कोण हा व्यवसाय करू शकतो? मित्रांनो तुम्ही कोण असाल मला माहित नाही, पण तुम्ही हा व्यवसाय करू शकता डेफिनेटली. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही MBA पर्सन असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही मॅनेजर असाल, तुम्ही पोलीस ऑफिसर असाल, तुम्ही ॲडव्होकेट असाल, तुम्ही टीचर असाल, तुम्ही CA असाल, अकाउंटंट असाल, तुम्ही एक हाऊसवाईफ असाल, गृहिणी असाल, तुम्ही एक शेतकरी असाल, तुम्ही एक ड्रायव्हर असाल, तुम्ही एक शॉपकीपर दुकानदार असाल, किंवा तुम्ही एक भाजी विक्रेता असाल, तुम्ही व्हॉटएव्हर तुम्ही आज कोणात मॅटर करत नाही, प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो. मग आता प्रश्न पडतो की काय करायचं, व्यवसाय करायचा की नाही करायचा? मग पहिला प्रश्न आहे नो, मी हा व्यवसाय नाही केला तर काय? नाही केला तर जे आतापर्यंत चाललंय ते चालतच राहणार आहे, तेच तुमच्या लाईफ मध्ये राहणार आहे. आणि मित्रांनो जर हाच व्यवसायाचा दरवाजा जर तुम्ही उघडला तर होऊ शकतं इन केस तुम्हाला वाटलं लॉस, तर मित्रांनो लॉस काहीच नाहीये, पण प्रॉफिटचा जर विचार केला तर जे स्वप्न आपले असतात ते स्वप्न मित्रांनो साकार होऊ शकतात. गरजाच नव्हे तर स्वप्न सुद्धा आपले साकार होऊ शकतात. मग डिसिजन घ्यायचा आहे, मग डिसिजन केव्हा घेऊ, आता घेऊ की नंतर घेऊ की वेळ विचार करू, ह्या प्रश्नावर तुम्ही अडकला असाल मित्रांनो, तर आज मित्रांनो डिसिजन कधी घेतला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. मी इथं एक व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल इथे एक व्यक्ती आहे आणि मी एका व्यक्तीला बिझनेस सांगतोय, ए नावाचा व्यक्ती आहे, त्या अजय नावाच्या मित्राला मी सांगतोय की अजय ये तुला बिझनेस मी देतोय, बिझनेसला सुरुवात करायची, तर त्याला मी मित्रांनो पोझिशन देणार होतो माझ्या डायरेक्ट मध्ये, माझ्या फर्स्ट जनरेशन मध्ये मी त्याला पोझिशन देणार होतो. पण होऊ शकतं या अजयने थोडा विचार करायला वेळ घेतला, बघतो करतो, आणि तुम्ही पण असंच म्हटलं की नाही मी पण बघतो करतो, थोडा डिले करतो, आणि होईल मित्रांनो असं की जी पोझिशन तुम्हाला इथे मिळणार होती, अजयला मिळणार होती, तीच पोझिशन इथे मिळाली बी फॉर बबनला, आणि झालं असं की ती पोझिशन इथे मिस झाली तुमच्याकडनं. आणि मग हा अजय जो पहिल्या जनरेशन मध्ये आमच्याबरोबर येणार होता तो कुठंतरी सेकंड थर्ड फोर्थ जनरेशन मध्ये शिफ्ट झाला, आणि जो बेनिफिट त्याला इथे मिळणार होता तो त्याला लॉस झाला. मित्रांनो हे तुमच्या बाबतीत व्हायला नकोय, हे तुमच्या बाबतीत व्हायला नकोय. म्हणून डिसिजन घ्यावा लागेल तुम्हाला, कधी निर्णय, कधी बिझनेस करायचा तो करण्याचा मित्रांनो, बरोबर. आणि हाचमुळं जी पोझिशन इथं आहे ही सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे ग्रो करण्याची. ही पोझिशन थोडीशी मित्रांनो आपल्याला लॉस देणारी आहे, त्यामुळे ते निर्णय आपण घेऊया. मग काय देणार आहे सनेज, काय मिळेल तुम्हाला या ऑपॉर्च्युनिटी मधनं? मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हेल्थ, जे हेल्थ मिळणार आहे आमच्या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून. त्यानंतर वेल्थ, जो पैशांचा इश्यू आहे, जो पैशांचे प्रॉब्लेम असतील तर वेल्थ तुम्हाला मिळणार आहे आमच्या बिझनेस प्लॅन मधनं. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे एक गोष्टीची गरज तुम्हाला आणि मला सगळ्यांना आहे त्याचं नाव आहे हॅपीनेस, आनंद. आणि तो हॅपीनेस मिळणार आहे आमच्या एज्युकेशन सिस्टम मधनं, आमच्या स्पिरिच्युअल नॉलेज मधनं. तर जे आपल्या लाईफचं अल्टिमेट गोल आहे मित्रांनो, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, हे तिन्हीचं कॉम्बिनेशन इथं सनेजच्या माध्यमातून, या ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. आता हे प्रेझेंटेशनच्या नंतर जर मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील की इन्कम बद्दल असेल, प्रोडक्ट बद्दल असेल, अचिव्हमेंट्स बद्दल असेल, तर आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही या सगळ्या व्हिडिओज बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्यातून तुम्हाला कळेल की अजून डिटेल इन्फॉर्मेशन कळेल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधू शकता. त्यामध्ये ESSI आहे, त्याचबरोबर सनेज आहे, आणि अशोक तुलमले आमचं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन इथनं मिळू शकतात. मग अजून कुठलेही तुमचे प्रश्न असतील मित्रांनो, अजून हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे अजून कुठलेही प्रश्न असतील, किंवा तुम्हाला व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर ज्या इंट्रोड्युसरने तुम्हाला जी लिंक पाठवली आता त्याला इमिजिएट कॉल करा मित्रांनो, ताबडतोब कॉल करा, तुम्ही स्वतःहून कॉल करा आणि मित्रांनो या व्यवसायाला सुरुवात करा. अपॉर्च्युनिटी मिस करू नका, डोंट मिस अपॉर्च्युनिटी, डोंट मिस अपॉर्च्युनिटी. संधी पुन्हा पुन्हा येत नाही, संधी एकदा दरवाजा वाजवती, दोनदा वाजवती, तीनदा वाजवते मित्रांनो, पण पुन्हा पुन्हा येत नाही. तर या संधीचं सोनं आपण करूया आणि जाऊया या बिझनेसच्या माध्यमातून आपली ग्रोथ करूया. तर तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये येण्यासाठी आणि या व्यवसायाच्या माध्यमातून तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या पूर्ण मित्रांनो फॅमिलीकडनं, सनेज आणि ESSI फॅमिलीकडनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, विश ऑल द बेस्ट.